महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहे आणि आता इच्छुक उमेदवारांकडून देखील गाठीभेटी घ्यायला सुरुवात झालेली आहे। मी अहिल्यानगरच्या श्रीराम चौकामध्ये आहे, त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा आहे आणि या ठिकाणी देखील आता दररोज हे ज्येष्ठ नागरिक जे आहे त्या निवडणुकांवर देखील आता चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। प्रत्येक चौकामध्ये असतील किंवा प्रत्येक कट्ट्यावरती या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे, नगरसेवक कसा असावा या संदर्भात आपण चर्चा करूयात। काय सांगा, नगरसेवक जो आहे तो कसा असावा आणि काय अपेक्षा आहे? मी संजय आव्हाड, नगर शहर वाहतूक सेनेचा शहर प्रमुख आणि आता सध्या आमची भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काय द्यायला काय हरकतच नाही। तर नगरसेवक असावा तर निखिल वारेसारखाच असावा। कुणी फोन केला रात्री बेरात्री तरी तो हजर राहणारा व्यक्ती आहे। आता मी इथे येऊन मला 3 ते 4 वर्ष झाले इथं राहायला आलेलो, पण मी 4 वर्षामध्ये चांगला अनुभव घेतला। ते समोर आहे म्हणून सांगत नाही, पण नगरसेवक असावा तर निखिल वारेंसारखाच असावा। काय अपेक्षा आहे नगरसेवकाकडून तुम्हाला? काय नगरसेवक अपेक्षा सध्या सगळ्या पूर्ण केल्या त्यांनी, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल मोबाईल नगरसेवक आहेत आमच्यासाठी। फोन केला की हजर, कोणते काम असतं अगदी तत्परतेने काळजी घेतात, त्यामुळे एकदम चांगलं काम आहे त्यांचं आज। काय प्रभागामध्ये अडचणी आहेत किंवा काय पुढे झालं पाहिजे? विद्यमान जे नगरसेवक आहेत त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे। मी 2 महत्त्वाचे विषय असं सुचवतो। आपला श्रीराम चौक ते गुलमोहर रोड, जुनी पोलीस चौकी या रोडचं रुंदीकरण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ट्रॅफिक वाढलेलं आहे। पलीकडा जो रोड आहे ते रोड जर आपल्या प्रभागामध्ये येत असेल तर तो रोड पूर्ण होणं आवश्यक आहे। सगळ्यात महत्त्वाचं या रोडचं रुंदीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे। हे नेहमी साहेब सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात, त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचं आहे। मी एवढंच या विषयावर आपल्याला बोलू इच्छितो। येणाऱ्या नगरसेवकाकडून नेमके तुम्हाला काय अपेक्षा आहे? येणाऱ्या नगरसेवकाकडून आपल्याला इथं साईड उपनगरात पुढे अमरधाम नाही आहे, तर अमरधामची व्यवस्था झाली पाहिजे। बाकी काय कसा असावा येणारा नगरसेवक, काय सांगा? आबा तत्परतेने हजर राहणारे, या लोकांच्या हे सोडणारे, काय सुविधा असेल ते लोकांपर्यंत पोहोचणारे असे नगरसेवक असतात। काय सांगा, काय अपेक्षा आहे किंवा काय अजून प्रभागामध्ये बाकी आहे काम? आतापर्यंत आपल्या प्रभागामध्ये बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि आम्हाला कधी तक्रार करायची वेळ येत नाही। लाईट, पाणी, वीज आणि करोना काळात सुद्धा मागील नगरसेवकांनी सर्वांना मदत केलेली आहे आणि लेडीज सेफ्टी ॲप पण चालू केलेलं आहे महिलांसाठी, त्याचा पण बऱ्याच लोकांना फायदा होत आहे। काय वातावरण आहे सध्या, काय चर्चा सुरू आहे नगर शहरामध्ये, काय सांगा? नगर शहरामध्ये आता युती व्हावी असं बहुतेकांचं म्हणणं आहे। त्याचं कारण असं आहे की या नगर शहराचं जे रूपडं बदलतंय, आता आपण मोठं उदाहरण घेतलं तर आपला फ्लायओव्हर ब्रिज आहे, तो उत्कृष्ट काम झालेला आहे आणि मध्यंतरी संग्राम भैयाच्या प्रयत्नातून 150 कोटींची जी निधी आला आणि त्याचा उपयोग नगर शहरामध्ये रस्ते सगळेच रस्ते चांगले झालेले आहेत आणि कुठल्याही कुठल्याही कॉलनीमध्ये रस्ते खराब आहेत अशी परिस्थिती नाही आणि पाण्याची व्यवस्थाही चांगली झालेली आहे। त्यामुळे नागरिक हे समाधानी आहेत। फक्त आता याचं कारण असं युती होण्याचं की वर सरकार युतीचं आहे आणि त्यामुळे निधी मिळायला काही अडचण येत नाही। त्यामुळं तुम्ही जर शिवसेना आणि भाजपची युती झाली तर ते अधिक चांगलं राहील। या ठिकाणी या भागातले इच्छुक उमेदवार जे आहेत निखिल वारे देखील आपल्या सोबत आहेत। दररोज आता गाठीभेटी सुरू केलेली आहे, प्रचाराचा अवधी काळ आहे पण तुम्ही गाठीभेटी सुरू केलेल्या आहे? नाही, गाठीभेटी आज सुरू केल्या नाहीत, आम्ही कायम लोकात असतो आणि त्या माध्यमातून नागरिकांमध्ये जात असतो। हे आमचे मार्गदर्शक आहेत। हा ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे त्यांचं कायम आम्हाला यांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही भेटीगाठी घेत असतो। आज योगायोगाने तुम्ही आल्यात म्हणून तुम्हाला वाटतं की आम्ही प्रचारासाठी भेटीगाठी घेत आहोत। काय चर्चा होते असते रोज आणि काय लोकांची अपेक्षा आहे? प्रामुख्याने 2023 साली महानगरपालिकेची मुदत संपलेली आहे, परंतु जर तुम्ही प्रभागात गेले, कोणत्या नागरिकांना विचारलं की तुमच्या नगरसेवकांचं काम कसं आहे, तर कोणालाही मागच्या 2 वर्षामध्ये नगरसेवक नव्हते अस्तित्वात हे माहिती नाही। कारण त्याचं कारण असं आहे की कामच आम्ही इतक्या प्रामाणिकपणे केले की कुठल्याही प्रभागातील नागरिकांना आमची मुदत संपलेली किंवा आम्ही काम करू शकत नाही याची जाणीव होऊ दिली नाही।
त्याचं कारण असं आहे की माननीय आमदार संग्रामभाई जगताप असतील, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्या माध्यमातून आम्ही नगर शहरामध्ये आमच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केली. त्याचबरोबर ज्या शासकीय योजना आहेत, मग वयोश्री योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजना असेल, अपंग दिव्यांगांसाठीची योजना असेल, लाडकी बहीण योजना साहेब आम्ही इतक्या प्रभावीपणे राबवली. साहेब सुमारे 8,000 महिला भगिनींचे फॉर्म आम्ही स्वतः भरून घेतले. त्याचा फायदा असा झाला की प्रत्येक महिलेला स्वतःचं अनुदान म्हणजे स्वतःच्या हक्काचं ते म्हणजे अधिकार मिळाला आहे. त्या माध्यमातून त्यांचं जीवन सुकर झालेलं आहे. अजून सांगतो की महिला ज्या आमच्या प्रामुख्याने आमच्या भागामध्ये मुली महिला या शिक्षणासाठी फार मोठ्या प्रमाणात बाहेर आहेत. त्या निमित्ताने मुलींसाठी आम्ही एक निर्णय SOS नावाचं ॲप देखील मोफत तयार केला आहे. त्या ॲपच्या माध्यमातून महिलांना जे संकटात काळी जी काही मदत लागते, जे काही सेफ्टी फीचर ते सर्व त्याच्यात आहे. त्याचा देखील फायदा आमच्या प्रभागातील अनेक महिला भगिनींनी घेतलेला आहे. त्याचबरोबर जे विविध धार्मिक कार्यक्रम आहेत ते देखील राबवण्याकडे आमचा कल असतो. मग शिर्डी दर्शन यात्रा असेल, आता तुम्ही जर पाहिलं तर पंडित मिश्राजींची जे मोठं कार्यक्रम मान्य सुजयदादांनी घेतला, त्यासाठी देखील हजारोंच्या संख्येमध्ये आमच्या प्रभागातील महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. म्हणजे नुसतंच विकास नाही तर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक हे सर्व उपक्रम आम्ही आमच्या याच्याबरोबर राबवत असतो. त्याचबरोबर विकास कामाला देखील आम्ही प्राधान्य देत असतो आणि सगळ्या पद्धतीत काम केल्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये प्रभागातील जनता आमच्या पाठीशी उभं राहील असा आम्हाला विश्वास आहे. तर निश्चितच आपण बघितलं का ती निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि तसेच जे इच्छुक उमेदवार आहे ते देखील कामाला लागलेले आहे. प्रचाराचे वेगवेगळे फंड जे आहेत ते बघायला मिळत आहेत. गाठीभेटी ज्या आहे त्या सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आगामी येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा कसं कोणाचा TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.